नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहूयात लच्छेदार समोसा। चला तर मग सुरुवात करूया। समोसा तयार करण्यासाठी आपण त्यासाठी आधी डो तयार करून घेऊ। त्यासाठी आपण 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घ्यायचे। चवीनुसार मीठ घ्यायचंय। ओवा घ्यायचाय आणि त्याला हातावर असं रगडून घ्यायचंय, म्हणजे याची टेस्ट एकदम छान लागते। आता ही सगळी जिन्नस आपण मिक्स करून घ्यायची आहे। आपल्या मैद्याला तुपाचं मोहन लावून घ्यायचंय। आपल्याला सगळ्या मैद्याला आपण व्यवस्थित तूप लावून घ्यायचंय। यामुळे आपले समोसे अगदी खुसखुशीत आणि एकदम क्रिस्पी होतील। तुम्ही पाहू शकता आपली मूठ व्यवस्थित तयार होते, याचा अर्थ आपल्या पिठाला मोहन व्यवस्थित लागले गेले। यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला कोमट पाणी घ्यायचंय आणि याचा एकदम घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। आपला डो तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। असा दाटसर आपल्याला घट्ट असा डो तयार करायचा आहे। आता आपण ह्याला रेस्ट करण्यासाठी 15 मिनिटे ठेवून देऊया। आपण स्टफिंग तयार करू। त्यासाठी आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल आपलं तापलेलं आहे। आता यामध्ये आपण जिरा घालून घेऊया। जिरा व्यवस्थित तडतडला की यामध्ये आपण हा बारीक कांदा चॉप करून घेतलाय तो घालून घ्यायचा। कांदा व्यवस्थित परतवून घेऊयात आपण। कांदा आपला परतला गेलाय। आता आपण यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ। ती व्यवस्थित आपण परतवून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे। गरम मसाला घालून घेऊ अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, हिरवी मिरची टाकलेली आपण, तरी आपण थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे कलर साठी। चवीनुसार मीठ घालून घेऊया। अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। हे सगळे मसाले आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण यामध्ये हा स्मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे। आणि आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे। आता यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीरमुळे याचा टेस्ट एकदम छान लागते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आपली स्टफिंग पण तयार झालेली आहे। आपला डो व्यवस्थित सेट झालेला आहे। या पद्धतीने आपण 4 पोर्शन तयार केलेले आहेत। आता आपण हे एक एक करून लाटून घेऊयात। थोडंसं आपण पीठ थोडं याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि याची एक पोळी लाटून घेऊया। एकदम पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला हव्या त्या शेपने तुम्ही पोळी लाटू शकता। तुम्ही पाहू शकता इतकी पातळ अशी आपण पोळी लाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पोळ्या लाटून घेऊ। या पद्धतीने आपण सगळ्या
कडा व्यवस्थित पातळ अशा लाटून घ्यायचे। आपले सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये तूप स्प्रेड करून घ्यायचे। तुम्ही या जागी बटरचाही वापर करू शकता। यावरती आपण असं पीठ भुरभुरायचं आहे। याच्यावर आपण तयार केलेली दुसरी लेयर टाकून घ्यायची आहे। त्याच्यावर सुद्धा आपण तूप स्प्रेड करून घेऊ। या पद्धतीने आपण चारी लेयर एकमेकांवरती ठेवून देऊया। सेम प्रोसेस करून ठेवायची आहे। थोडंसं टॅप करून घेऊया आपण, जेणेकरून ह्या सगळ्या पोळ्या एकमेकांना व्यवस्थित चिटकून जातील। पुन्हा एकदा आपण थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे। हलक्या हातानेच आपण हे लाटून घ्यायचं आहे। आता आपण हे कट करून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला चौकोन शेप करून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यातली एक अशी बट्टी घ्यायची आहे। त्याला थोडंसं आपण पसरवून घ्यायचं आहे। मधल्या बाजूला आपण थोडं जास्त दाबून घ्यायचं आहे। आणि याच्यावरती आपल्याला तयार केलेली फिलिंग टाकून घ्यायची आहे। याची जी साइड्स आहेत त्याला आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मधल्या बाजूला आपण दाबून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता साइडला नाही दाबायचं आपल्याला, फक्त मधल्या बाजूला दाबायचं आहे। जिथे आपण पाणी लावलं होतं त्या ठिकाणी आपल्याला दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून आपली केलेली फिलिंग बाहेर येऊ नये। याच पद्धतीने आपण दुसरंही करून दाखवते मी। मधल्या बाजूला थोडं जास्त प्रेस करायचं, तिथं फिलिंग भरायची आपली। त्याच्या अवतीभोवती पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं समोसा व्यवस्थित पॅक होईल आणि दाबून घ्यायचा। बाजूला एजेस जसेच्या तसेच ठेवायचे, फक्त सेंटरमध्ये आपण दाबून ते पॅक करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे समोसे तयार करून घेऊ। आपले सगळे समोसे तयार झालेले आहेत। आपण वेगवेगळ्या आकाराने ते समोसे भरून घेतलेले आहेत। आता आपण तळायला घेऊया। एकीकडे आपण तेल तापत ठेवलेले आहे। आता त्यामध्ये आपण हे समोसे सोडून देऊया। 5च समोसे यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे समोसे तळायला स्पेस राहील। आता आपण समोस्यांना पलटी मारून घेऊ। तुम्ही पाहू शकता एकदम छान लेयर आलेले आहेत समोस्यांना। गॅसची फ्लेम स्लोच पाहिजे, त्यामुळे आपले समोसे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील, कच्चे राहणार नाहीत। तुम्ही पाहू शकता आपल्या समोस्यांना किती सुंदर असे लेयर्स आलेले आहेत। अगदी
अगदी मंद गॅसवरती आपण समोसे तळून घ्यायचे। आपले समोसे तयार झालेले आहेत, त्याला गोल्डन कलर पण आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आपली दुसरी बॅच सुद्धा तयार झालेली आहे। आता आपण ती देखील काढून घेऊयात। प्लेटमध्ये आपण सगळे समोसे काढून घेऊयात। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।